निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा 2023 चा काल चौथा दिवस। काल देखील नित्यक्रमाप्रमाणे जप व अखंड नंदादीप नामसंकीर्तन, अभिषेक, कार्यसिद्धी महायोग, यज्ञ, हस्तलिखित जप साधना आदी विधी संपन्न झाले। दुपारी 12 ते 3 या दरम्यान रामायणाचार्य हभप श्री समाधान महाराज शर्मा बीड यांची भव्य श्रीराम कथा याचा नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने आनंद लुटला। तुम्ही दिवा लावला, इकडे माझ्याकडे बघा प्लीज। जळत काय? वा, जाळत कोण? आणि तुम्हाला माहित असून का म्हणतात करतो? जळत काय? जास्त हा वा। आणि जाळत कोण? तेल। आता थोडस अवघड विचारतो, थोडस। जे जाळतंय वैजपूरवाले पवार साहेब, जे जाळतंय ते आधी जळतंय का जे जळतंय ते आधी जळतंय? तुमचं काय मत आहे? जे जाळतंय ते आधी जळतंय, म्हणून तुम्ही एकमेकाला जाळू नका, तुम्ही आधी जळणार। आणि लईच टोकाचं सांगून ठेवतो, मेल्यावर तुम्हाला जाळणार असल्याच्या कारणाने जिवंतपणे तुम्ही एकमेकाला जाळू नये। सोबतच श्रीराम कथा व दररोज सकाळ व संध्याकाळ श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचा सत्संग नित्यक्रमाप्रमाणे पार पडला। यावेळी देखील भक्तिमय वातावरणात भक्तांनी सत्संग रूपी प्रसाद सेवन केला। कुंभमेळा मैदान तपोवन येथे हा सोहळा भाविकांच्या प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे। जय बाबाजी भक्त परिवार व नानासाहेब गामणे यांच्या सहकार्याने तसेच बाळासाहेब गामणे यांच्या अध्यक्षतेखाली हा निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा पार पडतोय। काल या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष दादा गटाचे रंजन ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी रंजन ठाकरे व माजी सभापती गणेश गीते यांच्या हस्ते स्वामी शांतिगिरी महाराज यांची महापूजा संपन्न झाली। त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली। यावेळी गणेश गीते यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे देखील प्रकाशन स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी गणेश गीते व रंजन ठाकरे यांना शुभाशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार केला। की आपण म्हणतो आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक, आणि म्हणून ह्या बाल मनावर संस्कार होणे फार गरजेचे आहेत। कारण बाबाजी सांगायचे, उली काठी उली असतानाच काय होते ती वाकू शकते, आणि तीच वाळली आणि आपण जर वाकवलं प्रयत्न केला ती मोडून जाते। म्हणून संस्कारी बाल मनावर होणे आवश्यक आहेत। त्याच बाबांनी गुरुकुल परंपरा सुरू केली। याही आपण अनुष्ठान आपल्याला पाहायला मिळेल। आणि आमचे अनेक बालगोपाल असतील, जवान असतील, ज्येष्ठ भागा त्या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत आहेत। आणि असा सोहळा समोर होत असताना या सोहळ्यात जेवढ्याही भागात जपवणार आहेत आपल्या सर्व भारतीयांचं श्रद्धा असे प्रभू रामचंद्र जावेदीमध्ये मंदिर उभं राहत आहे, त्यांचं प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी संपूर्ण होत आहेत। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गामणे यांनी दिली। जनार्दन स्वामी यांचा 34वा पुण्यस्मरण जो होतोय नाशिक मध्ये, हा अतिशय भव्य भव्य होईल असे आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो। परंतु आमचे जनार्दन स्वामीचे उत्तराधिकारी श्री शांतिगिरी महाराज हे जे अख्ख्या नाशिक जिल्हा व महाराष्ट्रावर फिरले, आम्हाला अशी कल्पना नव्हती का इतके लोक येतील। परंतु हा गरजेचा अतिशय उच्चांक झाला आणि ह्या ठिकाणी जे सगळे भाविक भक्त येत आहेत त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं का हा श्रीहस्त पर्व मेळावाच एक आहे, अशीच जणू काय भास झालेला आहे। ही जागा खरी श्रीहस्त कुंभमेळ्याची असून या जागेमध्ये अगदी पवित्र पुण्यस्मरण होतंय, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।